नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भात खात्रीशीर आपण माहिती देतच आहोत, पण काल दिवसभरामध्ये हप्ते वितरण होण्याची प्रतीक्षा तर लाडक्या बहिणींना होतीच। तर काल दिवसभरामध्ये अनेक घडामोडी झाल्या, तरी याच्यामध्ये सोशल मीडियावरती मोठे मोठे न्यूज चॅनल आहेत। तर या ठिकाणी लक्षात घ्या, लाडक्या बहिणींची संख्या आता 80 लाखाहून 92 लाखापर्यंत गेलेली आहे। अशा प्रकारचा मोठा प्रश्न सध्या व्हायरल होत आहे आणि याच्यामुळे अनेक लाडक्या बहिणी आहेत, पात्र लाडक्या बहिणी ज्यांना नियमित हप्ता येतोय, तर अशा लाडक्या बहिणींना प्रश्न निर्माण झालेला आहे की ही जी 12 लाखापर्यंत संख्या वाढलेली आहे, याच्यामध्ये आमचं तर नाव नाही आहे ना। आणि लक्षात घ्या की आता आम्ही अपात्र झालोय का, पात्र झालोय का, किंवा हा जो जून महिन्याचा हप्ता येणार आहे तो आम्हाला येणार की नाही, अशा प्रकारचे आता अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत। तर या संदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती देणार आहोत। तर सध्या काल संपूर्ण दिवसभरामध्ये सोशल मीडियावरती ही आकडेवारी अनेक मोठे मोठे न्यूज चॅनल आहेत या ठिकाणी देण्यात आली आणि यावरती मंत्री आदिताई तटकरे यांचं देखील प्रेस कॉन्फरन्स स्पष्टीकरण झालेलं आहे। तुम्ही ही माहिती पाहू शकता। साधारणतः बीड जिल्ह्यामध्ये 30 ते 35 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत अशी संख्या या ठिकाणी सांगण्यात येत होती, परंतु याच्यामध्ये तथ्यता नाही आहे। मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीमध्ये अपात्रतेची संख्या वेगवेगळी आहे। तर याच्यामध्ये KYC न केलेल्या लाडक्या बहिणी असतील, पात्रतेमध्ये बसत नाही आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट असतील आणि 14 ते 15 हजारापर्यंत पुरुष जे वर्ग आहेत, तर अशा एकूण जे लाभार्थी आहेत, तर यांच्यामुळे लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत। पण यांची संख्या 80 लाखांच्या आसपास आहे। 92 लाखांच्या आसपासची आकडेवारी अजून त्यांच्यामार्फत सांगण्यात आली नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र आहेत, निकषांमध्ये बसत आहेत, ज्या लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांचा हप्ता आलेला आहे, अशा लाडक्या बहिणींना घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे। साधारणतः लक्षात घ्या की मागील आठवड्यामध्ये GR प्रसिद्ध झाला होता आणि आत्ताच्या घडीला कुठल्याही वेळी हप्ते वितरण हे सुरू होऊ शकतं। म्हणजेच काय की ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्ते आलेले आहेत, आम्ही पात्र आहोत, निकषांमध्ये बसत आहोत, अशा सर्वच पात्र लाडक्या बहिणींना हा जो हप्ता आहे, आता जो जूनचा हप्ता येणार आहे, 1500 रुपयांचा सन्मान निधी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येऊन जाणार आहे। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र आहेत, तांत्रिक कारणामुळे ज्यांचा लाभ बंद झालेला आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी मोठ्या प्रमाणावरती लक्षात घ्या अतिशय जलद गतीने जी कागदपत्र पडताळणी आहे ती करण्याचे आदेश मंत्री आदिताई तटकरे यांनी दिलेले आहेत। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये ही देखील कागदपत्र पडताळणी फेर तपासणी पूर्ण होऊन त्या लाडक्या बहिणींना लाभामध्ये आणलं जाणार आहे। म्हणजेच काय, हप्ते वितरण लक्षात घ्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना येणारच आहे, कुणालाही पात्र बहिणींपैकी अपात्र सध्या करण्यात आलेलं नाही आहे। म्हणजेच काय की मे महिन्याचा हप्ता आला असेल तर तुम्हाला चालू महिन्याचा हप्ता आता आजपासून कुठल्याही वेळी DBT ॲक्टिव्ह होऊ शकते। सकाळी जर हप्ते वितरण होत असेल तर 11च्या आसपास, 10-11च्या आसपास DBT ॲक्टिव्ह होते, अन्यथा दुपारनंतर 3 नंतर ही DBT ॲक्टिवेट केली जाते। आपण देखील या संदर्भात प्रॉपर वेळोवेळी माहिती लाडक्या बहिणींपर्यंत देत आहोत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती की सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात किंवा लाडक्या बहिणींसंदर्भात अनेक चुकीचे मेसेज देखील येत असतात। त्यामुळे लाखोंच्या प्रमाणे अशा लाडक्या बहिणी व्हिडिओ पाहत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींना एकच विनंती, प्रतीक्षा करा। आजपासून लक्षात घ्या की कुठल्याही वेळी हप्ते वितरण होत असतं, फक्त आपण निश्चित वेळ सांगू शकत नाही, कारण का हा हप्ते वितरणाची जी प्रोसेस आहे ती संपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या हातामध्ये डिपेंड आहे। साधारणतः DBTद्वारे जो निधी आहे तो DBT पोर्टलकडे वर्ग करण्यात आलेला आहे, फक्त लाभ आहे तो लक्षात घ्या वितरित होणं बाकी आहे। आपण देखील या संदर्भात अपडेट घेतच आहोत। आजपासून कुठल्याही वेळी हा लाभ आहे तो लाडक्या बहिणींना वितरित होऊ शकतो। तर ही महत्त्वाची अपडेट आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो लवकरात लवकर शासनाने वितरित करावा। साधारणतः GR जो आला होता तर याच्यामध्ये 10 तारखेपर्यंत लाभ वितरित करणं गरजेचं आहे। आता 14 तारीख आलेली आहे, त्यामुळे शासनाने देखील याचा विचार जाणीवपूर्वक करून लक्षात घ्या की हा लाभ आहे तो लाडक्या बहिणींना दिला पाहिजे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा।